राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या नंतर नवा राजकीय वाद पेटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर महापुरुषांचे फोटो होते असा दावा हरिभाऊ बागडे करतायत। तसंच संविधानातून काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे वादाची ठिणगी पडली। मूळ घटनेचे चित्र होते, तो राष्ट्राचा स्वाभिमान होता, काढून टाकला। या भारत मातेचे सुपुत्र बनू आणि ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा। कोण विरोध करतं ते पण पाहू। हरिभाऊ बागडेंच्या याच दाव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे, कारण हरिभाऊ बागडेंनी संविधानात महापुरुषांचे फोटो असल्याचा दावा केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर महापुरुषांचे फोटो होते। नाशिकच्या नोट प्रेसमध्ये इंग्रजीमध्ये ही प्रत छापली गेली होती। तिथे संविधानाचं हिंदीत भाषांतर केलं गेलं। संविधानातनं काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्यात यावे, त्याला कोण विरोध करतं तेच बघू, असं वक्तव्य रविवारी हरिभाऊ बागडेंनी नाशिक दौऱ्यादरम्यान केलं। मूळ घटनेचे चित्र होते, जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता, तो राष्ट्राचा स्वाभिमान होता, आमचं ते दैवत होतं आणि आमचं दैवत हे जर याने काढून टाकलं असेल, पुसून टाकलं असेल तर आमचं या भारत मातेचे लेकरं म्हणून, या भारत मातेचे सुपुत्र बनू आणि ती मागणी केली पाहिजे। हरिभाऊ बागडेंच्या याच वक्तव्यावर महायुतीतल्या मित्रपक्षाच्या नेत्यांनीच टीकेची झोड उठवली। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बागडेंना घरचा आहेर दिला। सगळ्या धर्मांना मानणारं संविधान आहे, त्यामुळे तिथं फोटो असले पाहिजेत असं काही अजिबात नाही आहे। पुन्हा ते फोटो आले पुन्हा ते वादळ होऊ शकेल। त्यामुळं मला वाटतं की त्यामध्ये संविधानामध्ये असे सगळ्या धर्माच्या संस्थापकांचे फोटो असणं योग्य नाही असं माझं मत आहे। मी पहिल्यांदाच ऐकलं। आता खरं आहे का खोटं आहे, त्यांच्याकडे ते असं कोणीतरी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाची प्रत आहे। जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका, कारण त्या संविधानाच्या मध्ये जे इक्वॅलिटी आणि सगळ्यांना महिलांपासून तर दलितांपर्यंत सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम जे केलंय ते काम संविधानापूर्वी 100 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी केलं। तर विरोधकांनी हरिभाऊ बागडेंना खडे बोल सुनावले। गेल्या काही महिन्यात संविधानावरनं देश आणि राज्यात बरंच राजकारण झालं। भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार इंडिया आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केला। त्याचा फायदाही महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता। पण आता हरिभाऊ बागडेंनी संविधानातल्या फोटोवरनं नवा वाद ओढावून घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।